नमस्कार मित्रांनो, खूप दिवसापासून घरकुलाच्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या घरकुल लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट आहे. कारण राज्य शासनाकडून घरकुलाच्या हप्त्यासाठी 10,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले होते. त्याबाबत अधिकृत जी-आर ही राज्य शासनाकडून काढण्यात आला. 6,000 कोटी राज्य शासन व 4,000 कोटी केंद्र सरकारच्या माध्यमातून जो निधी आलेला होता, त्या निधीचं वितरण कधी होणार सर्वांना अपेक्षा होती. आणि प्रत्येक व्हिडिओच्या कमेंटमध्ये लाभार्थ्यांची कमेंट निश्चित आहे की घरकुल हप्त्याचं काय झालं, घरकुल हप्त्यावर बोला. तर मित्रांनो, राज्य शासनाकडून जी-आर काढून 10,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. परंतु मी 1-2 लाभार्थ्यांना कमेंट ही केली की निधी वितरणाची प्रक्रिया पूर्ण नसल्यामुळं वाटप अजून सुरू झालेलं नाही. त्यामुळं या गोष्टीला थोडा उशीर झाला. कारण नियमाप्रमाणे घरकुलाचे हप्ते हे 31 तारखेपर्यंत जमा होतील अपेक्षा होती. आणि आता कमीत कमी 6-7 तारीख आली जूनची, तरीही पण घरकुलाचे हप्ते थांबलेलेच आहेत. परंतु सर्व लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट आहे की आता खूप वेळ थांबायची गरज नाही आहे. मी काल घेतलेल्या माहितीनुसार या आठवड्यामध्ये म्हणजे सोमवारपासून शनिवारपर्यंत घरकुलाचे हप्ते जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार निधी वितरणाची प्रक्रिया पूर्णत्वास आलेली आहे. त्यामुळे आता प्रत्येक विभागातून एखादा दिवस मागपुढे होत जाईल. त्यामुळं येणाऱ्या आठवड्यामध्ये सोमवारपासून शनिवारपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये घरकुलाचे हप्ते जमा व्हायला सुरुवात होऊ शकतात. कारण खूप उशीर झाला आहे आणि गेल्या आठवड्यामध्ये हे वाटप होणं अपेक्षित होतं, परंतु वाटपाची प्रक्रिया गेल्या आठवड्यात ही झालेली नाही आहे. परंतु आता मिळालेली माहिती अशी आहे की निधी आलेला आहे. आता काही जिल्हा तालुक्यामध्ये निधी आला आहे का नाही माहीत नाही. आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने निधीचं वितरण होतं. त्यामुळं भरपूर जिल्ह्यामध्ये निधीचं वितरण झालेलं आहे. आणि निधीचं वितरण झाल्यामुळं उद्याच्या सोमवारपासून खूप जणांच्या खात्यामध्ये हप्ते जमा व्हायला सुरुवात होते. आता हप्ते लागलीच सोमवारपासूनच जमा होतील असं होऊ शकणार नाही. काही जणांच्या पडतीलही. कुणाच्या पडतील? ज्यांचे ऑर्डर शीट निघालेले आहे, FTO जनरेट आहे आणि अमाऊंट दाखवतं आहे, अशांचे हप्ते या आठवड्यामध्ये पडायला सुरुवात होतील. आणि ज्यांचं जिओ टॅगिंग असो, FTO जनरेट झालेलं नसेल, तर तीही प्रक्रिया लागलीच केली जाणार आहे. ती प्रक्रिया करून लागलीच अमाऊंट दाखवून त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हप्त्याचं वितरण होऊ शकतं. त्यामुळं खूप जणांना प्रश्न असा पडतो की आमचं FTO जनरेट झालेलं नाही, हप्ता कसा पडेल? लागलीच दोन्हीही प्रक्रिया होणार असल्याचे अपडेट आहे. दोन्ही प्रक्रिया पूर्ण करून त्या लाभार्थ्याला अमाऊंट दाखवली जाईल स्टेटसमध्ये आणि ती अमाऊंट त्याच्या खात्यामध्ये जमा केली जाईल. त्यामुळं खूप दिवसापासूनची घरकुलाच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असलेले जे लाभार्थी आहेत, त्यांना निश्चित या आठवड्यामध्ये घरकुलाचे हप्ते जमा व्हायलेले दिसतील. ज्यांचं FTO प्रॉब्लेम आहे, सर्व ओके असेल तर FTO आपोआप होऊन जाईल. FTO जनरेट झालेला जर डिलीट झालेला असेल तर परत एकदा तो नवीन FTO नंबर येऊन तो FTO नंबर दाखवला जाईल व तो FTOच्या माध्यमातून रक्कम दिसायला सुरुवात होईल व ती रक्कम तुमच्या खात्यामध्ये पडायला सुरुवात होईल. त्यामुळं खूप दिवसापासूनची जी प्रतीक्षा होती घरकुलधारकांची, कारण आठवड्यात 2 आठवडे झाले, कारण नियमाप्रमाणे 30-31 तारखेपर्यंतच घरकुलाच्या हप्त्या जमा होणं अपेक्षित होतं, कारण तशी अपडेट होती. परंतु तो आठवडाही गेला आणि जूनचा आठवडाही गेला, तरी पण घरकुलाचे हप्ते जमा झालेले नाही. परंतु निश्चित या उद्याच्या सोमवारपासून घरकुलाचे हप्ते काही जणांच्या खात्यात पडायला सुरुवात होतील असे मिळालेले अपडेट आहे. आता पाहणं गरजेचं आहे की या आठवड्यामध्ये वाटपाला सुरुवात होते का? कारण निधी जो मंजूर झालेला होता तो निधी वितरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता प्रक्रिया राहिली आहे ती निधी वितरणाची, आणि ही प्रक्रिया आता या आठवड्यात होऊ शकते. लाभार्थ्यांच्या खात्यात घरकुलाचे हप्ते पडायला उद्यापासून सुरुवात होऊ शकते अशी मिळालेले अपडेट आहे. जरी कोणाची उद्यापासून परवा दिवसापासून हप्ते पडायला सुरुवात झाली तर निश्चित कमेंट करा, जेणेकरून माहिती सर्वांना व्हायला हवी की बाबा हप्त्याचं वितरणाला सुरुवात झाली. त्यामुळं आता एक आजचा दिवस, उद्यापासून या प्रक्रियेला सुरुवात होऊ शकते.
आणि येणाऱ्या आठवड्यामध्ये घरकुलाचे हप्ते जास्तीत जास्त लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाऊ शकतात. ही जी एक अपडेट सर्व लाभार्थ्यांना द्यायची होती, कारण घरकुलाच्या हप्त्यापासून खूप जण वंचित आहेत. कुणाचा पहिला हप्ता आहे, दुसरा आहे, कुणाचा तिसरा आहे, कुणाचं एमर्जन्सीचं बिल पण अडकलेलं आहे. त्यामुळं जो निधी आलेला आहे त्या निधी वितरणाची प्रक्रिया अजून कुठेही झालेली नाही आहे. त्यामुळं आता उद्याच्या सोमवारपासून या प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची अपडेट आहे. तर निश्चित कमेंट करा, कोणाचं उद्यापासून पडायला सुरुवात झाली तर. एखाद्या वेळेस उद्या सुरुवात होऊ शकते, FTO जनरेट होणे, या प्रक्रिया सुरुवात होऊ शकतात. कारण निधी एकदा वितरणाला सुरुवात झाली की दोन्ही प्रक्रिया एकत्रित करून निधी वितरणाच्या प्रक्रियेला सुरुवात होते. त्यामुळे तुमच्या स्टेटसमध्ये एखाद्या वेळेस उद्या परवा दिवशीपासून बदल दिसायला सुरुवात होऊ शकतात. त्यामुळे कुणाच्या स्टेटसमध्ये बदल जर दिसला तर निश्चित कमेंट करा. आजची अपडेट हीच होती की या आठवड्यामध्ये सोमवारपासून शनिवारपर्यंत निश्चित घरकुलाच्या हप्ते पडायला सुरुवात होऊ शकतात. तर कुणाच्या स्टेटसमध्ये बदल झाला, कुणाचा हप्ता पडला तर निश्चित कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.